मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. मृत व्यक्तीच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणीत लातूर जिल्ह्यातील 3 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल. जातीय आरक्षणाच्या नावाखाली काही लोकांनी बनावट चिठ्ठी लिहून लोकांची दिशाभूल केली. याची जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पडताळणी केली असता लातूर जिल्ह्यातील 3 जणांविरुद्ध खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले. यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यात केवळ सरकारी नोकरी मिळावी या उद्देशाने खोटे व बनावट चिठ्ठी लिहून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 3 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी गुन्हा दाखल केला आहे. यात निलंगा तालुक्यातील दादगी येथील शिवाजी मेळे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. यावेळी घटनास्थळी एकही चिठ्ठी मिळून आली नाही. मात्र मैताच्या शर्टाच्या खिशातून एक चिठ्ठी मिळून आली, ज्यावर महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळत नाही यासाठी निलंगा तालुक्यातील दादगी येथील शिवाजी मेळे यांनी आत्महत्या केली असल्याचा बनाव आरोपींनी केला. याची पडताळणी केली असता ती चिठ्ठी माधव रामराव पिटले यांनी लिहिली असल्याचे तपासात उघडकीस आल्याने त्यांच्यावर लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत या फसवणुकीचा पर्दाफाश केला. शिवाजी वाल्मिक मेळे या व्यक्तीचा त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीचा त्याला करंट लागून इलेक्ट्रिशियन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि त्या मृत्यूच्या अनुषंगाने तपास करत तो शिंदी या गावचा राहणार आहे. विष प्राशन केल्यानंतर त्याला सुरुवातीला अहमदपूरला आणि अहमदपूरवरून लातूरला त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर सुदैवाने त्या ठिकाणी त्यातनं रिकवर झाला आणि त्याला डिस्चार्ज करण्यात आलेला आहे. परंतु त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की त्याला जेव्हा दवाखान्यात ॲडमिट केले गेले त्यावेळेस त्याच्याकडे चिठ्ठी त्याच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी आपल्याला सादर केली होती, जी त्याच्या खिशातून मिळाली असं आपल्याला सांगण्यात आलं होतं. आणि जी चिठ्ठीमध्ये त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मजकूर त्या ठिकाणी लिहिलेला होता. कारण 2 दिवसानंतर तो त्या आंदोलनासाठी मुंबईला जाणार होता आणि त्या अनुषंगानं आरक्षण मिळावं म्हणून ती चिठ्ठी लिहून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.